इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अमेरिकेमधनं एक मोठी घडामोड येते। अमेरिकेचे दहशतवाद विरोधी अधिकारी जो केंट यांनी राजीनामा दिलाय। इराणकडनं आमच्या देशाला कोणताही तत्काळ धोका नाही असं जो केंट यांनी म्हटलंय। इस्रायल आणि त्यांच्या शक्तिशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे आम्ही हे युद्ध सुरू केल्याचं केंट यांनी म्हटलंय। तर जो केंट यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मी इराण विरोधातील युद्धाला पाठिंबा देऊ शकत नाही। इराणकडनं अमेरिकेला कोणताही तत्काळ धोका नव्हता। इस्रायल आणि अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे युद्ध सुरू आहे। इस्रायलच्या खोट्या माहितीला डोनाल्ड ट्रम्प बळी पडले। या युद्धामुळे अमेरिकेला कोणताही फायदा होणार नाही। युद्धात अमेरिकन जवानांचं बलिदान देणं न्याय नाही। अमेरिका अधोगती गोंधळाच्या गर्तेत ढकलला जाईल आणि ट्रम्प यांच्या ते हातात आहे। तर जो केंट यांनी लिहिलेलं पत्र आणि या पत्रामधले हे मुद्दे आहेत, याविषयी अधिक बोलण्यासाठी सतीश ढगे सर सध्या आपल्या सोबत आहेत। सतीश सर, अमेरिकेतनं या सगळ्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती येणारी ही मोठी घडामोड आहे, ती म्हणजे जो केंट यांनी दिलेला राजीनामा, त्यांनी लिहिलेलं पत्र आणि त्या पत्रामधनं समोर येणारे हे मुद्दे। अंतर्गत ज्या पद्धतीनं सुरुवातीपासूनच एक शक्यता वर्तवली जात होती, कायमच अनेक युद्धांच्या बाबतीत आपण हे पाहिलेलं आहे की अमेरिका ही अमेरिकन जनता आणि त्यानंतर अमेरिकन अधिकारी आणि त्यांच्याकडनं जो दबाव निर्माण होतो त्यातनं कुठेतरी बॅकफूटवर जाते। आता ही सुरुवात म्हणायची का? नक्कीच इराण युद्धाच्या अनुषंगानं माझ्या मते डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला मिळालेला हा घरचाच आहे रे असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही। कारण मुळात हा व्यक्ती काही छोटा नाहीये। म्हणजे जोसेफ केंट हे अमेरिकेच्या काउंटर टेररिझम ऑर्गनायझेशनचे प्रमुख आहेत, म्हणजे ते सिक्युरिटी एक्सपर्ट आहेत। आणि सिक्युरिटी एक्सपर्ट असणारा इतका उच्च पदस्थ व्यक्ती जर असा राजीनामा देत असेल आणि कारण त्या ठिकाणी सांगत असेल की इराणकडून कुठलाही खतरा अमेरिकेला नव्हता आणि तरी सुद्धा अमेरिकेने ही कारवाई त्या ठिकाणी केली, म्हणजे नक्कीच जगासमोर जे आहे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची नाचक्की त्या ठिकाणी होती। पहिली गोष्ट। दुसरी महत्वाची गोष्ट, सुरुवातीलाच IAEA इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, जी जगामधली सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात जास्त एक्सपर्ट अशी ऑर्गनायझेशन आहे न्यूक्लिअर वेपन्सशी संबंधित, त्यांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं होतं की इराणकडे अशा कुठल्याही प्रकारचं न्यूक्लिअर वेपन्स त्या ठिकाणी नव्हतं आणि तरी सुद्धा अमेरिकेनं तेच कारण पुढे केले की तो न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याच्या अगदी जवळ होता आणि त्याच्या अनुषंगानं संपूर्ण जगाच्या सुरक्षेला खतरा त्या ठिकाणी निर्माण झाला असता। म्हणजे IAEA, दुसरा आता जोसेफ केंट, तिसरं अंतर्गत परिस्थिती सुद्धा जर आपण पाहिली तर हार्डली 40% जनता एवढं म्हणजे अप्रुव्हल रेटिंग आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं। 40% जनताच इराण विरुद्धच्या युद्धाला सपोर्ट करते, म्हणजे उरलेले जे आहेत इराण विरुद्धचं युद्ध जे अमेरिकेनं पुकारलेलं आहे त्याला सपोर्ट त्या ठिकाणी करत नाही। आणि हे सगळं काय कमी होतं, अमेरिकेची मित्र राष्ट्र म्हणजे त्यांची नाटो सदस्य राष्ट्र, ही नाटो सदस्य राष्ट्र सुद्धा जे आहे कॉमन पेट्रोलिंगसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये तयार नाही। म्हणजे या सगळ्याच बाजूने एक प्रकारे जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दबाव त्या ठिकाणी त्याच्यात वाढतोय, अंतर्गत आणि त्याचबरोबर एक्सटर्नल फॅक्टर्स, आणि त्यातल्या त्यात असे महत्वाचे मोहरेच जर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला विरोध त्या ठिकाणी करत असतील तर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचं येणाऱ्या काळामध्ये जे आहे अत्यंत अवघड परिस्थिती होणार आहे आणि या युद्धामधून बाहेर पडावं हा दबाव त्यांच्यावर प्रत्येक तासागणिक जो आहे तो वाढत जातोय। ढगे सर, इथे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, आपण जी मांडणी करते त्यानुसार एकतर अमेरिका एकाकी पडते आहे हा त्यातला एक वेगळा भाग, अंतर्गत जो जनतेचा दबाव आहे तो वाढताना दिसतोय, अमेरिकेतली महागाई वाढलेली, आणि दुसरीकडे अशा पद्धतीनं जेव्हा घरचे आहेर मिळत आहेत तेव्हा हे युद्ध नेमकं आता कोणत्या दिशेनं कोणत्या वळणावरती जाताना दिसतंय? माझ्या मते अमेरिकेकडून जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन चार दिवसापूर्वी अशी एक कंडिशन निर्माण होत होती की कुठेतरी चर्चेच्या माध्यमातून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हा मामला कुठेतरी म्हणजे सुलझ जाएगा। पण इराणने ज्या प्रकारची अडेलतट्टू भूमिका घेतलेली आहे त्या अनुषंगाने असं दिसतंय की येणारे कित्येक आठवडे अशाच प्रकारचं जे आहे लो इंटेन्सिटी अशा प्रकारचं कन्फ्लिक्ट त्या ठिकाणी सुरू राहील। कारण मुळात इराणकडून म्हणजे ज्या प्रकारामध्ये ज्या सिव्हिअरिटीने हल्ले व्हायला पाहिजे त्या सिव्हिअरिटीने हल्ले होत नाहीत, हल्ले होत आहेत पण त्याचं जी सिव्हिअरिटी आहे त्याचबरोबर प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस त्या ठिकाणी कमी होत आहे। आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा जो आहे धमकी देतोय की मग ते खार्ग आयलंडशी संबंधित असो, ग्राउंड इन्व्हेजनशी संबंधित असेल, पण मला वाटतं जे आहे अशा प्रकारच्या दोन्ही बाजूने तशा भूमिका घेतल्या जाणार नाही आणि लो इंटेन्सिटी कन्फ्लिक्ट आणखीन काही आठवडे त्या ठिकाणी सुरू राहील अशी परिस्थिती मला आज घडीला वाटते। याच्या दरम्यान जर बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून काही गोष्टी झाल्या आणि दोन्ही
बाजूनं म्हणजे अमेरिकेला त्याचबरोबर इराणला जर असं काही त्या ठिकाणी प्रोजेक्शन करता आलं की या युद्धामध्ये आम्ही जिंकलो तर दोघांसाठी फायद्याचं ठरेल आणि ते युद्धामधून बाहेर पडू शकतील. पण आज घडीला तरी जी आहे तशा प्रकारची पोषक परिस्थिती मला दिसत नाही. म्हणून पुढची काही आठवडे अशा प्रकारचं लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट होताना मला त्या ठिकाणी दिसतंय. बरं, धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणासाठी. तर अमेरिकेचे दहशतवाद विरोधी अधिकारी जो केंट यांचा राजीनामा आणि एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेला हा घरचा आहे